शेतकऱ्यांनी जर असं ठरवलं की आपल्याला शेतीतून पैसा मिळवायचा आहे तर तो 100% मिळू शकतो. फक्त एकच आहे, न थकता न हे होता त्यांना सतत कष्ट करत राहिलं पाहिजे. पैसे का झाडावर लागतात अशी एक म्हण आहे. मात्र निपाणीचे राजशेखर पाटील हे फळझाडांपासून दरवर्षी लाखो रुपयांचं उत्पन्न घेतात. अगदी लहान वयापासून त्यांना झाडं लावायची आवड होती. कुठल्याही शेतात गेल्यानंतर ते पिकांऐवजी झाडांचं निरीक्षण करत असत. वडिलांकडे झाडं लावण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना शेतात झाडं लावण्यापेक्षा शेताच्या कडेनं झाडं लावण्याची सूचना केली. याच झाडांच्या प्रेमातून त्यांनी 1993 साली राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातून BSc ॲग्रीचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र त्यानंतर त्यांच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यांच्यावर 54 एकर शेतीची जबाबदारी पडली. सुरुवातीला वडिलांप्रमाणे पारंपरिक पद्धतीनं ऊस शेती करायचे. त्यातून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं. त्यानंतर राजकुमार पाटील यांनी पैसे देणारी शेती करायची असं ठरवलं. सुरुवातीला भाजीपाला आणि त्यानंतर फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. सुरुवातीला मी मिरची, वांगे, पपई हे चालू केलं. मग जवळजवळ 22 एकर मी पपई लावायचो. दिल्ली मार्केटला मी पपई पाठवायचो. 18 लाखाचं वर्षाला उत्पन्न मी घ्यायचो. नंतर असं लक्षात आलं पपई विकताना की बाबा माझी पपई 3 रुपये 2.5 रुपये किलोनं विकायचो तरी मला 18 लाख रुपये व्हायचे. आणि मार्केटमध्ये माझी पट्टी सर्वात शेवटी मिळायची, कारण सर्वात छोटी पट्टी असायची माझीच. त्याच्यामुळं मग मोठ्या पट्ट्या कुणाच्या आहेत तर मोठ्या पट्ट्या ह्या चिकूवाल्याच्या, आंब्यावाल्याच्या, नारळवाल्याच्या, ह्या सर्वात जास्त पट्ट्या हे लोक घेऊन जायचे. मग माझ्या डोक्यात आलं की बाबा आपण का फळबागेकडे वळू नये. आणि हे डोक्यात आल्यामुळं मग मी प्रादेशिक रिसर्च स्टेशन जे गणेशखिंडमध्ये आहे पुण्याला, तिथून मग सगळे जवळपास रोप सगळे मी घेऊन आलो आणि जवळपास 35 एकर फळ झाड लागवड केली. फळबाग लागवडीचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी जातीवंत रोपं खरेदी करण्यासाठी पुणे इथल्या प्रादेशिक संशोधन केंद्राशी संपर्क साधला. त्यानंतर 20 बाय 20चे खड्डे घेऊन रोपांची लागवड केली. लागवडीच्या वेळेस शेणखत, कोंबडी खत, माशांच्या खताचा वापर केला. आज त्यांच्या बागेत 5,500 केशर आंब्याची झाडं, चिकूची 1,000 झाडं, 2,000 नारळाची झाडं, 500 जांभळाची, सुरूची 25,000 झाडं आणि 5,500 बांबूची झाडं आहेत. सध्या जी नवीन संकल्पना जे रुजू पाहत आहे की डेन्स फार्मिंग, घन लागवड, ह्याचा प्रयोग मी स्वतःच करायचं ठरवलं. आणि याच्यासाठी परभणीचे जे शास्त्रज्ञ आहेत, त्यांचे जे प्रबंध आहेत, त्या दृष्टीनं जे पुस्तक आहेत, ह्या सगळ्याचं वाचन करून मी तो निर्णय घेतला की आपण 20 बाय 20 वर सघन लागवड आंब्याची, नारळाची आणि चिक्कूची करायची. वेळच्या वेळेला त्यांच्या छाटण्या करायच्या. आणि हे डोक्यात घेऊन मी 20 बाय 20 वर सगळे खड्डे घेतले. 20 बाय 20 वर खड्डे घेतल्यानंतर सुरुवातीला युरिया, पोटॅश, सल्फर यांचे अर्धा किलो, पाव किलोचे, अर्धा किलोचे, कोंबडी खतं, सेंद्रिय खतं हे सगळे त्या खड्ड्यात टाकून हे सर्व झाडं लावले तर आता अशी पोझिशन आहे की सर्व झाडं एकदम सुंदररित्या डेव्हलप झाले. आणि सुरूची लागवड केल्यामुळं आमचं शेत हे आता बुलेट प्रूफ, वारा प्रूफ, सगळं प्रूफ आहे. त्याच्यामुळं किती वादळ आलं, किती पाऊस आला तरी आमच्या झाडावरची फळाला बिलकुल धोका नाही. निपाणी म्हणजे पाणी नसलेलं गाव. पावसाळा संपल्यानंतर गावात पाण्याचा टँकर सुरू होतो. तसंच इथली जमीनही हलकी आहे. अशा पाणी नसलेल्या गावात त्यांनी पाणी तयार केलंय. त्यासाठी त्यांनी त्यांच्या शेतात असलेल्या विहिरीची खोली 80 फुटांपर्यंत वाढवली. तसंच शेतातून वाहणाऱ्या ओढ्याचं रुंदीकरण आणि खोलीकरण करून घेतलं. त्यामुळे विहिरीतल्या पाण्याची पातळी वाढली. तसंच बोरवेललाही वर्षभर पाणी राहतं. ओढ्यात पाणी राहत असल्यानं आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही फायदा होतोय. माझ्या शिवारातून जो ओढा गेलेला होता तो एक 500 फुटाचा मिळाला मला. ते मी शिरपूर पॅटर्नचा अभ्यास करतच होतो, त्याप्रमाणे 210 आणलं आणि तो ओढा जवळपास 30 फूट खोल, 30 फूट रुंद आणि जवळपास 500 फूट लांब असा ओढाच खणून काढला. त्याचा परिणाम असा झाला की जे पावसाचं पाणी ओढ्यात येतं ते तिथं थांबायला लागलं. ते थोडं थांबायला लागलं, खूप पाणी थांबायला लागलं.
आणि त्याचा परिणाम असा झाला की ती ओढ्यातलं पाणी हे आजूबाजूच्या ज्या माझ्या विहिरी आहेत, जे काय माझे बोर आहेत, ते सतत उन्हाळ्यात सुद्धा मध्ये एवढा दुष्काळ पडला पण मला पाणी कमी पडलं नाही. हे पाणी मी स्वतः निर्माण केलं, ह्याचा अभ्यास केला. हे स्वतः ओढे जे खानापूरकर साहेब म्हणतात त्याचा अभ्यास करून मी स्वतः ते त्यांच्याशी भेटलो, त्यांच्या मुलाखती ऐकल्या आणि ते स्वतः राबवलं मी इथं. आणि आज ही का आजूबाजूला आमचा उस्मानाबाद जिल्हा म्हणजे सगळा टँकरचा जिल्हा, परंतु माझ्या शेतावर 40,000 हिरवीगार झाडं, गावात टँकर चालू असते पण मला पाण्याची 40,000 झाडं दुष्काळात सुद्धा माझी एकदम हिरवीगार राहिली. याचं मेन रहस्य म्हणजे तो ओढा मी खांदून खोल केल्यामुळं पाणी त्यात थांबायला लागलं. पाणी ते थांबलेलं पाणी आजूबाजूचे विहिरी बोर यांना मिळायला लागलं. मला तर त्याचा फायदा झालाच झाला, परंतु आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांच्या सुद्धा विहिरी चांगल्या चालायला लागल्या, त्यांचे सुद्धा बोर चांगले चालायला लागले. आपण बोरवर इतका शेतकरी खर्च करतो की एक 1.5-2 लाख रुपये खर्च करतो. त्यानं थोडं आपल्या ओढ्याकडे बी लक्ष देणं गरजेचं आहे. ओढा तुम्ही खोल रुंद आणि लांबवला, त्या म्हणतात ना त्या रक्तवाहिन्या आहेत आपल्या शरीरातल्या शेताच्या, तर त्या जेवढ्या त्या ओढ्याकडे तुम्ही लक्ष द्याल तेवढ्या तुम्हाला पाण्याचा कधीही प्रॉब्लेम येईल असं मी अनुभवता सांगतो की पाण्याचा प्रॉब्लेम तुम्हाला कधीच येणार नाही. राजशेखर पाटील आपल्या 35 एकर बागेच्या नियोजनासाठी फक्त 2 मजुरांची मदत घेतात. एक मजूर पाणी देण्यासाठी तर दुसरा मजूर कुबोटा ट्रॅक्टर चालवतो. त्यांची खतं देण्याची पद्धतही अगदी सोपी आहे. कोंबडी खत, शेणखत, रासायनिक खतं यांचं मिश्रण करून ते शेतात फेकतात. त्यानंतर कुबोटा ट्रॅक्टरच्या सहाय्यानं रोटर करतात. कमी खर्चात एकदम ब्रॉडकास्ट करायचं, शेत खत फेकून द्यायचं सगळं पूर्ण आणि डायरेक्ट रोटर करायचं. त्याच्यामुळं माझ्या एवढ्या 40,000 झाडापैकी एकही झाड तुम्हाला असं कमकुवत दिसणार नाही आणि कमी पैशात. कारण आजकाल असं झालं मजुरी एवढी वाढली की जेवढे खताचं पोत आहे किंवा जेवढ्याच पैशाचं खत आहे तेवढेच पैसे आता टाकायला लागायलेले आहेत. हे डोक्यात घेऊन फक्त ब्रॉडकास्ट करायचं, फेकून द्यायचं पूर्ण शिवार आपल्या शेतात खत आणि ते कुबोटा ट्रॅक्टरनं पूर्ण रोटर करून घ्यायचं. त्याच्यामुळं आज जी तुम्हाला ही जे झाडं दिसतात ते मेन त्याच्यामुळे आहे. राजशेखर पाटील बागेतल्या झाडांची वेळेवर छाटणी करतात. छाटणी वेळेवर झाल्यानं फळांची संख्याही वाढते. फळबाग लागवडीनंतर सुरुवातीला त्यांनी सोयाबीन, हरभरा, भाजीपाला पिकांची आंतरपीक म्हणूनही लागवड केली आहे. आंतरपिकातून त्यांना वर्षाकाठी 10 ते 12 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतंय. राजशेखर पाटील यांची बाग आज 6 वर्षांची आहे, तरीही ते वर्षाला 16 लाख रुपयांचं उत्पन्न घेतात. तसंच बांबूच्या दांड्याची विक्री 70 रुपयानं करतात. त्याबरोबरच सुरूची 300 रुपयानं विक्री करतात. माझी बाग जवळपास 6-7 वर्षाची आहे, तरी मी माझ्या आता डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे. तर जवळपास आता मला वार्षिक म्हणजे डेव्हलपिंग स्टेजमध्ये 15 ते 20 लाख रुपयाचं उत्पन्न मला मिळायला चालू झालेलं आहे. सुरूचं सुद्धा झाड हे ह्याला मंडपाला दांडी म्हणून वापरतात, सेंटरिंग वाले नेतात. हे जवळपास 300 ते 400 रुपयाला एक दांडी जाते. राजशेखर पाटील यांच्या बागेच्या सभोवताली सुरू आणि बांबूची झाडं असल्यानं त्याचं कुंपण तयार झालंय. बागेत येण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे. बागेत 40,000 फळझाडं आहेत, त्यामुळे अनेक पक्षी त्यांच्या बागेत असतात. राजशेखर पाटील यांनी त्यांच्या बागेत कृषी पर्यटनही विकसित केलंय. शहरातील अनेक नागरिक त्यांच्या बागेत येऊन निसर्गाचा आनंद घेत आहेत. एक निसर्ग उभा केलेला आहे. निसर्गाच्या ह्या सानिध्यात पशु पक्षी माणसं यांना खूप आनंद मिळतो. उस्मानाबाद जिल्ह्यातील हे छोटंसं निपाणी गाव, यात पाण्याची टंचाई असताना पाण्यावर उन्हाळ्यात मात करून हे हिरवगार गार्डन उभा केलेलं आहे. यात बरेच लोक पाहण्यासाठी येतात, खूप आनंद घेतात, मजा घेतात आणि यातून आम्हाला बरंच आर्थिक उत्पादन मिळतं. राजशेखर पाटील यांचे बरेचसे मित्र क्लास 1 अधिकारी आहेत. काही खासगी कंपनीत मोठ्या पदावर आहेत. राजशेखर पाटील यांना मात्र निसर्गाच्या सानिध्यात राहून पैसे कमवायचं होतं. आज ते आपल्या फळबागेपासून मिळणाऱ्या उत्पन्नातून सर्व सुख सोयींचा आनंद घेतात. तेही निसर्गाच्या सानिध्यात राहून जीवनातला प्रत्येक क्षण आपल्या मनाप्रमाणे जगत. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, उस्मानाबाद.